नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय झू तारा रोडला आणि इथून जाणार आहोत आपण घाटकोपरला. आपण जाणार आहोत मिलन सभेवरून सरळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने सरळ जाणार आहे. सांताक्रूज बीचच्या इथून एक नवीन एलिव्हेटेड एक वाहिनी चालू केलेली आहे. ती चालू झाली का ती बघूया, आणि जर चालू झाली असेल तर त्या मार्गे जाऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आपण बघूया तो व्हिडिओ मार्ग चालू झालाय का. हा आहे सांताक्रूजचा बीच आणि नवीन एलिव्हेटेड मार्गिका जी चालू केलेली आहे त्याच्यावरून जाऊया. कारण बहुतेक मला वाटतं 1-2 दिवसात चालू झाली की मला पण माहिती नाही, पण आपण एकटाच होतो त्यामुळे घाटकोपरला जायचं आहे. तो विचार केला की बघूया आपण इथून जाऊया. कारण मॅडमला सोडल्यानंतर आपल्याला काही काम नाही, फक्त घाटकोपरला जायचं आहे. मी कायम तो राईटला ब्रिज दिसतोय तुम्हाला मोठा, तो SCLR आहे. मी तिथूनच जातो. यायचं जरी असेल तर तिथूनच आलो मी. जाताना खालून जावं लागतं SCLR ला. पण हा नवीन आता चालू झालेला आहे मार्गिका. विचार केला की आपण चला इथून जाऊया. त्याच्यासाठी गाडी मी सांताक्रूज बीचवर घेतली आणि अक्षरशः बरोबर मधोमध लेफ्टलाच तुम्हाला एक मार्गिका दिलेली आहे. आपण गाडी लेफ्टला ठेवलेली आहे. साधारण 100-200 मीटर अगोदरच आपण लेफ्टचा सिग्नल चालू केलाय आणि इथे आता ती मार्गिका चालू होणार आहे. खूप छान रोड आहे हा. सरळ जो रोड आहे ना, हा टीचर कॉलनी मार्गे तुम्हाला भारत बोट डायमंड म्हणून आहे, तिथे तुम्हाला हा उतरणार आहे. आणि तिथून तर तुम्हाला एवढा ब्रिज समोरच आहे. त्यामुळे हा नवीन प्रयत्न केला. दुपारची वेळ आहे आणि हा इथून सुरू झाला. खूप छान असं बनवलेलं आहे. बघू शकता वरती एक ब्रिज आहे, खालून एक ब्रिज आहे. कामं चांगली झालेली आहेत म्हणा इथे. आणि बघू शकता किती छान आहे. वरती एक ब्रिज आहे. येताना तुम्ही वरून येऊ शकता आणि जाताना तुम्ही खालून जाऊ शकता. लेफ्टचा जो आहे ब्रिज हा तो SCLR आहे आणि हा तुम्ही सरळ आता BKC ला उतरू शकता. पहिला जो सिग्नल येणार आहे तो आहे टीचर कॉलनीचा आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला भारत डायमंड बोर्स म्हणून आहे तिथे हा निघणार आहे. बघा किती मस्त छान आहे. नवीनच ब्रिज झालेला आहे आणि अखंड हा ब्रिज किती मोठा आहे. आणि आज पहिली वेळ मी प्रयत्न केला, कळलं का. कारण इतक्या लांबून जाण्यापेक्षा पण संध्याकाळच्या वेळी इकडून इतकी ट्रॅफिक जाम असते ना की बापरे. इथून संध्याकाळच्या वेळेला माझं मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे की इकडे खूप वाहतूक जाम होती संध्याकाळच्या वेळेला. पण एकदा का तिथे सिग्नलला आपले ट्रॅफिकवाले असतात, सलग ट्रॅफिक काढतात. आणि इथे आता आपण थोड्याच वेळात तुम्हाला भारत डायमंड बोर्डचा जो सिग्नल आहे तिथे आपण पोहोचणार आहोत BKC ला. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघू शकता किती आपण स्पीडने आलो. हा मला तर आवडला. बस शनिवार रविवार हा तुम्हाला रोड खाली मिळेल. बाकी संध्याकाळच्या वेळेला इथे एकच वाहतूक आहे, त्यामुळं इथे तुम्हाला कायम जाम मिळणार, कारण सायनचा ब्रिज तोडला असल्यामुळे. तर बघू शकता आता सरळ तुम्हाला BKCचा सिग्नल मिळेल आणि तिथून आपण सरळ एवरानगरच्या ब्रिजवरून आपण पलीकडे सायन चुनाभट्टी एवरानगरला उतरणार आहोत. बघू शकता आता काही वेळातच आता सिग्नल येणार आहे. कसं वाटतं इथे थोडीशी ट्रॅफिक लागले, पण सलग ट्रॅफिक आहे. ते हवालदार काढत राहतात. आणि बघू शकता आता हे समोर आला हा BKCचा आहे. लेफ्ट मारला तर तुम्ही कुर्ल्याला जाणार, राईट मारला तर तुम्ही सरळ पांढऱ्याला जाणार कलानगरला. आणि इथे आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.